पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण कमी, त्याचं कारणच हे आहे. बेसिकली दे आर सपोर्टेड विथ टू मेनी हार्मोन्स इन द बॉडी आणि त्याच्यामुळे त्यांना याचा फायदा होऊ शकतो. पण जसं मी मगाशी म्हणालो तसं व्यायाम हे खूप अर्ली स्टेजमध्ये चालू करायला पाहिजे. मेनोपॉजची फेज आल्यानंतर तुम्ही व्यायाम चालू केलात तर त्याचा जेवढा तुम्हाला फायदा अर्ली स्टेजमध्ये कराल त्याच्यापेक्षा कमी तुम्हाला फायदा मिळेल. म्हणजे मी तर कित्येक माझ्याकडे पेरेंट्स जे येतात त्यांना मी सगळ्यांना, ज्यांना मुली आहेत त्यांनी मी असा सल्ला देतो की तुमच्या मुलींना कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्समध्ये घाला. अर्ली स्टेजमध्ये मुलींना कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्समध्ये घालण्याचे प्रचंड बेनिफिट्स आहेत. हेल्थ वाईज बेनिफिट्स आहेतच. दुसरी गोष्ट, करिअरच्या दृष्टीने सुद्धा आजकाल मुलींना प्रचंड, म्हणजे मी तुम्हाला खोटं नाही सांगत आहे, 5 वर्षापूर्वीपर्यंत टेनिसच्या टुर्नामेंटमध्ये, नॅशनल टुर्नामेंटला 32 मुलींचा ड्रॉ जमत नव्हता. ही परिस्थिती होती की मुली खेळत नाहीत. मुली साधारणतः 16-17 वर्षानंतर खेळणं सोडून देतात. पण माझं असं म्हणणं आहे त्या मुलींनी खेळ कंटिन्यू ठेवला तर त्यांना त्यांच्या सगळ्या पुढच्या ओव्हरऑल हेल्थच्या दृष्टीने प्रचंड फायदा आहे. त्याच्यामुळे प्री मेनोपॉजसाठी थांबू नका, पण तुम्ही अर्ली स्टेजमध्ये मुलींना खेळायला घाला, मुलींना ग्राउंडवर पाठवा, मुलींना व्यायाम, फिजिकल ऍक्टिव्हिटी करू दे, त्याचा प्रचंड बेनिफिट मिळू शकतात.